नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. गावाकडची आशू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, गाव असू किंवा शहर असू, आजकालची महिला ही शांत बसणारी नसते. काही ना काही करतच असते, जेणेकरून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल. आता शहराकडे बायका कंपनीमध्ये काम करतात, त्यानंतर ऑफिसमध्ये काम करतात, काही जण कपड्यांच्या दुकानात किंवा कसल्याही दुकानात काम करतात. पण गावाकडे हे पर्याय नसतात, कारण गावाकडे एकतर कुणाच्या शेतात मोलमजुरीने जाणे, नाहीतर आपलाच छोटासा काहीतरी व्यवसाय करणे हाच पर्याय असतो. आता मैत्रिणींनो, माझं गाव हे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकरच्या जवळच एकलेरे हे माझं गाव आहे. अत्यंत खेडेगाव आहे. त्यामुळे इकडे तर काही उत्पन्नाचा सोर्स नाही आहे खरं तर. त्यामुळं मी असा विचार केला की गाव असू द्या किंवा शहर असू द्या, सर्वकडं ब्लाऊजची क्रेज खूप वाढत चालली. तर आजकाल यात्रा म्हणा किंवा लग्न, एखादं फंक्शन, सर्वातच ब्लाऊज वगैरे घातले जातात आणि आवडीने फॅन्सी ब्लाऊज घातले जातात. तर ब्लाऊजची कामं अशी असतात जी येतच राहतात, कधी बंद होत नाहीत. आणि मैत्रिणींनो, आपण हे काम असं आहे की आपलं लहान बाळ सांभाळून देखील आपण करू शकतो. आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज पडत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एकमेकांना शेअर करा. तर तुमच्याकडे मी काही ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे. त्याची शिलाई तुमच्याकडे काय आहे आणि आमच्याकडे खेडेगावात काय आहे ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. हा बघा, हा गोल गळा आहे. फ्रिल लावून गोल गळा शिवलेला आहे. छोटे छोटे मणी देखील लावलेले आहेत. रेडीमेडच नॉट लावलेले आहे आणि लटकन ब्लाऊजचीच नॉट केलेले आहे आणि लटकन ब्लाऊजचेच केलेले आहेत, ब्लाऊजच्या कापडाचे. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे. हा 2-4 दिवसापूर्वी शिवलेला ब्लाऊज असल्यामुळे तो साडीत ठेवल्यामुळे तो चुरगळलेला आहे. त्याच्यानंतर ही त्याच्यावरची साडी आहे जी आपल्याकडे फॉल बिडिंगला आलेली होती. ह्याची आपल्याकडे खेडेगावात 300 रुपये शिलाई आहे. तुमच्याकडे काय शिलाई घेतात त्या ब्लाऊजची ते देखील मला कमेंट्स करून सांगा. त्यानंतर मैत्रिणींनो, हा पानगळा आहे. पॅच लावलेला आहे याला. ब्लाऊजचे छोटे छोटे तुकडे, कापडाचे छोटे छोटे तुकडे करून याला लावलेले आहेत अशा प्रकारे. आणि रेडीमेड नॉट लावलेले आहे आणि ब्लाऊजचेच लटकन केलेले आहे. आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. बघू शकता, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर याची देखील आपल्याकडे 300 रुपये शिलाई आहे. तुमच्याकडे काय शिलाई आहे ते पण मला कमेंट्स करून सांगा. आणि ही याच्यावरची साडी आपल्याकडे फॉल पिकोला आली होती. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, हा पॅच लावून गोल गळा शिवलेला आहे. त्याला देखील रेडीमेड नॉट लावलेले आहे आणि ब्लाऊजचेच लटकन करून लावलेले आहेत ब्लाऊजच्या कापडाचे. तुम्ही बघू शकता. हा देखील कटोरी ब्लाऊज आहे. ब्लाऊज शिवून 2-4 दिवस झालेत, त्यामुळे ते साडीत ठेवल्यामुळे चुरगळले आहे थोडेफार. आणि ही त्याच्यावरची साडी जी आपल्याकडे फॉल पिकोला आलेली आहे. आता आमच्याकडे फॉल पिकोचे 60 रुपये घेतात गावाकडे. तुमच्या एरियामध्ये त्याचे किती पैसे घेतात ते देखील मला कमेंट्स करून सांगा. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई आपल्याकडे 280 रुपये आहे. सॉरी, सांगायचं राहून गेलं. अशा ब्लाऊजची तुमच्याकडे काय शिलाई घेतात ते देखील आपल्या कमेंट्स करून मला नक्की सांगा. बाय बाय.